श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी महाराष्ट्र शासनाला एक पत्र लिहिलं आणि साईबाबा संस्थानसाठी एक स्वतंत्र अशी कमिटी निर्माण करण्याचा एक प्रस्ताव पाठवला। साईबाबा संस्थानच्या अधिनियम 2004च्या अंतर्गत कलम 34 प्रमाणे ही कमिटी स्थापन करण्याकरता त्यांनी शासनाला घाट घातला आणि शासनाचे प्रधान सचिव विधी व न्याय विभाग यांनी एक तात्काळ एक आदेश काढला आणि राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि 5 आमदारांच्या सोबत एक कमिटी स्थापन केली, ज्यामध्ये फक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना वगळण्यात आलं आणि ही कमिटी अप्रूव्हलसाठी हायकोर्टात पाठवली। नुकतंच त्यांनी हायकोर्टामध्ये ती याचिका दाखल केल्यानंतर आम्ही त्याला हरकत घेतली। सेक्शन 34 हा जर कधी एखादी समिती आपलं कार्य करण्यास असक्षम असेल तर त्या समितीला 6 महिन्याची नोटीस देऊन कारणे दाखवा नोटीस द्यावी लागते। त्यांनी कार्य दाखवा नोटीस दिल्यानंतर त्याच्यावरती गॅजेट पब्लिश होऊन मग महाराष्ट्र अधिनियम साईबाबा संस्थान अधिनियम 2004च्या कलम 5 अन्वये नवीन कमिटी स्थापन करण्याचा अधिकार शासनाला आहे। परंतु कुठलाही अधिकार नसताना शासनाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 मेंबरची कमिटी स्थापन केली। त्या कमिटीला आम्ही हायकोर्टामध्ये ऑब्जेक्शन घेतलं आणि आज हायकोर्टाने ही कमिटीचा निकाल देताना सांगितलं की आम्ही हा निकाल देण्यास इन्क्लाइन नाही आहे। असं असताना गोरक्षनाथ गाडीलकर यांनी ती याचिका विड्रॉ केली, काढून घेतली आणि हा विषय संपलेला आहे। अशा प्रकारे कोर्टाने सांगितलं की साईबाबा संस्थान अधिनियम 2005च्या अंतर्गत फक्त आणि फक्त कलम 5 प्रमाणे 17 मेंबरची कमिटी आणण्याचा अधिकार शासनाला आहे आणि ती लवकरात लवकर घेऊन यावी। अशी कुठलीही कमिटी स्थापन करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे। किती दिवसापूर्वी ही याचिका दाखल झाली? ही याचिका दाखल होऊन 2 महिने झाले होते। हा जो GR निघाला होता हा 6 महिन्यापूर्वी निघालेला होता। तर या समिती नेमक्या GR मध्ये कुणाकोणाची नावं होते, कोण याच्यामध्ये त्यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष होते, सचिव म्हणून CEO साईबाबा संस्थान, नंतर कलेक्टर अहमदनगर अहिल्यानगर, नंतर कोपरगावचे आमदार, श्रीरामपूरचे आमदार, राहत्याचे आमदार आणि राहुरीचे आमदार अशी या लोकांची ही कमिटी होती। या कमिटीला त्यांनी हायकोर्टाने आम्ही ऑर्डर पास करताना सांगितलं की आम्ही इन्क्लाइन नव्हतो। ही ऑर्डर पास करण्याकरता पिटिशनरने त्यांची ऑर्डर विड्रॉ केली, त्याची पिटिशन विड्रॉ केली असं स्पष्ट सांगितलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।